नमस्कार, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण मसाला ताक घरी कशी बनवायचे ते बघून घेऊया। एकदम सोपी रेसिपी आहे। उन्हाळ्याचा दिवस सुरुवात झालेली आहे। सगळ्याच्या घरी ताक किंवा दही असतोच। असाच आपण ताक पिण्याच्या बद्दल त्याच्यामध्ये थोडीशी आपण मसाला ॲड करून पिले तर त्याचा मजाच वेगळा असतोय। चला मग सुरुवात करूया। इथे मी 2 ग्लास ताक घेतलेली आहे। तुम्ही पाहिजे तर दहीने आपण दही पण पातळ करून असं ताकासारखं बनवू शकतात। आणि इथे एक हिरवी मिरची घेतलेली, एकच हिरवी मिरची घ्यायची। तुम्हाला जास्त तिखट हवी असले तर अजून एक ॲड करू शकतात। आणि इथे थोडीशी आला किंवा अद्रक घेतलेली आहे। आणि एक मोठा चम्मच जिरा मी तव्यावरती भाजून त्याचं पावडर करून घेतलेली आहे। तुमच्याकडे जिराचं पावडर असले तर ते पण वापरू शकतात। आणि छोटा चम्मच काळी मिरीचं पावडर करून घेतलेली। आणि इथे ब्लॅक सॉल्ट घेतलेली एक छोटा चम्मच, याला सेंदू मीठ पण बोलतात। आणि साधा मीठ घ्यायचे एक छोटा चम्मच। आणि साधा मीठ झाल्यानंतर थोडीशी आपण कोथिंबीर घ्यायचे। त्यानंतर आपण कुटायचं मध्ये एक हिरवी मिरची असं कट करून घालायचं आहे। आणि थोडीशी आलं घेतलेली ते पण टाकून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण एक चाळणी घ्यायची, त्याच्यामध्ये पेस्ट करून घेतलेली आलं आणि हिरवी मिरचीचा पेस्ट टाकून घ्यायचं। आणि याचा ज्यूस ताकामध्ये टाकून घ्यायचे। तुम्ही डायरेक्ट पण टाकू शकतात आलं आणि हिरवी मिरचीचा पेस्ट। तसं टाकल्याने आपण मसाला ताक पिताना आला मध्ये मध्ये दातामध्ये अटकून जाते, त्यामुळे असंच चाळणीमध्ये टाकून ज्यूस काढून घ्यायचे। थोडेसे पाणी टाकून घ्यायचे। त्याचं सगळं आला आणि हिरवी मिरचीमध्ये थोडीशी त्याचं चव असते ते पण पाणीमध्ये येऊन जाते। असं ज्यूस काढल्यानंतर थोडेसे आपण पाणी टाकून घ्यायचे परत। अशा प्रकारे पाणी टाकल्यानंतर ते सगळं पाणीमध्ये त्याचं चव येऊन जाते, त्यामुळे थोडं पाणी टाकून घ्यायचंय। पाणी टाकल्यानंतर ज्यूस काढून झालेले। आता आपण काय करायचे, मसाला टाकून घ्यायचे याच्यामध्ये। आता आपण ताकामध्ये मीठ टाकून घ्यायचे। एक छोटा चम्मच मीठ टाकायचं किंवा चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकल्यानंतर आता आपण काळा मीठ टाकायचंय। इथे मी हाताने टाकतोय, तुम्ही पाहिजे तर चमच्याने पण टाकू शकता। आणि काळी मिरीचं पावडर टाकायचं। काळी मिरीचं पावडर झाल्यानंतर आपण जिरा पावडर टाकून घ्यायचे थोडीशी। जिरा पावडर टाकल्यानंतर आता आपण कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायचे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। मी सगळा मसाला अंदाजा टाकलेले। मसाला टाकल्यानंतर त्याचा चव बघून परत कमी असले तर ते मसाला टाकू शकतात। आणि व्यवस्थित असा मसाला टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे। मिक्स झालेली आहे। आता आपण काय करायचे, थोडेसे थंड व्हायच्यासाठी आईस क्यूब टाकायचे किंवा बर्फ टाकून घ्यायचे। इथे मी बर्फ टाकतोय। बर्फ टाकल्यानंतर थोडं थंड होऊ द्यायचं आहे ताकाला। थंड झालं की आता आपण एक ग्लास मध्ये सर्व करायचं आहे। आता आपण हा मसाला ताक ग्लास मध्ये सर्व केलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण काय करायचे, थोडीशी गार्निशिंगसाठी पेपर पावडर आणि जिरा पावडर टाकून घ्यायची असं वरती। आता आपला मसाला ताक रेडी आहे। मसाला ताक आपण पिले तर छानपैकी डायजेशन पण करते। तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा हा मसाला ताक। तुम्हाला हा रेसिपी आवडली असले तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायचं विसरू नका। परत भेटूया एक छान रेसिपी बरोबर। थँक्यू।